नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. जगभरातले जेवढे मराठी पालक आहेत, मराठी भाषिक पालक आहेत किंवा जे पालक होऊ इच्छित आहेत किंवा होणार आहेत किंवा ज्यांच्या घरामध्ये साधारणपणे 18-19 वयोगटातली मुलं आहेत, अशा प्रत्येक कुटुंबातल्या सदस्यानं हा व्हिडिओ बघावा. त्यांनी आपल्या मुलांना दाखवावा. त्यांनी त्यांच्या शाळेमध्ये हा व्हिडिओ पाठवावा. त्यांनी त्यांच्या महाविद्यालयामध्ये हा व्हिडिओ पाठवावा आणि महाराष्ट्र सरकारला विनंती आहे, की आत्ता हा विश्लेषणात्मक भाग बघितल्यानंतर राज्य सरकारनं तातडीनं, अगदी तातडीनं काहीतरी धोरणात्मक निर्णय घ्यायला हवा. वर्ल्ड ओबेसिटी ॲटलस 2026 त्याचा अहवाल प्रकाशित झालाय. अहवाल. ही एक जागतिक संस्था आहे. ती दरवर्षी 4 मार्चला, की जेव्हा जागतिक लठ्ठपणा दिन असतो, त्या दिवशी एक अहवाल प्रसिद्ध करत असते. यात त्यांनी 2025 सालापर्यंतची आणि ती आकडेवारी देत असताना 2025 सालापर्यंतचं रिअलिस्टिक आत्ताचं जे काही अनुमान आहे ते आणि फ्युचरिस्टिक म्हणजे 2040 पर्यंत ह्या देशामध्ये, जगभरामध्ये काय होऊ शकतं, त्याचा अंदाज दिलाय आणि मी टप्प्याटप्प्याने ही आकडेवारी सांगितल्यानंतर ज्या कोणा मुलांच्या हातामध्ये मोबाईल आहे, जे कोणी मुलं अशा गोष्टी करतात, जे आता वर्ल्ड ओबेसिटी डेच्या निमित्ताने हे प्रकाशित झाले, तर त्यांना हे दाखवा. हे सर्वेक्षण जागतिक स्तरावरती करण्यात आलं. जगभरातल्या लठ्ठपणाचं सर्वाधिक प्रमाण असलेल्या 10 देशावर यात प्रामुख्यानं लक्ष केंद्रित करण्यात आलं. पहिला क्रमांक आहे तो चीनचा, कम्युनिस्ट चीनचा. दुसरा क्रमांक आहे आपला, भारताचा आणि तिसरा क्रमांक आहे अमेरिकेचा. 2025च्या अहवालानुसार भारताची जर आकडेवारी आपण बघितली, तर अक्षरशः झोप येणार नाही, जे कोणी सजग असतील, ज्यांच्या घरामध्ये ह्या वयोगटाची मुलं असतील, अशी अवस्था आहे. 5 ते 9 वयोगट जवळपास 1.5 कोटी म्हणजे 15 दशलक्ष मुलं लठ्ठ किंवा ओव्हरवेट आहेत. 10 ते 19 वयोगट ह्या वयोगटातली 2.6 कोटी म्हणजे 26 दशलक्ष मुलं ही लठ्ठ किंवा ओबेसिटी ह्या प्रकारात आहेत. एकूण उच्च BMI बॉडी मास इंडेक्स जो आहे, तो भारतात 4.1 कोटी म्हणजे 41 दशलक्ष मुलांचा BMI हा गरजेपेक्षा अधिक आहे. प्रत्यक्षात लठ्ठपणा किती आहे? 1.4 कोटी मुलं ही थेट ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा या प्रकारात येतात. या अहवालात लठ्ठपणा वाढण्यामागच्या प्रमुख कारणांचा पण उहापोह केला आहे. शारीरिक हालचालीचा अभाव. 11 ते 17 वयोगटातील 74% मुलं पुरेशी शारीरिक हालचाल किंवा व्यायाम करताना दिसत नाहीत. खाण्याच्या सवयी. 6 ते 10 वयोगटातील मुलं दररोज 50 मिलीपर्यंत साखरयुक्त पेय, ज्याला शुगर ड्रिंक्स आपण म्हणतो, ते पितायत. केवळ 35.5% शाळेत म्हणजे मुलं ही दुपारचं जेवण जेवतात. कारण दुपारचं जेवण हे तुम्हाला पोषण असतं, ते घेतच नाहीत. स्तनपानाचा अभाव. 1 ते 5 महिने वयोगटातील 32.6 बालकांना अपुरं स्तनपान मिळतं, जे भविष्यातील लठ्ठपणाचं एक कारण असू शकतं. आता हे सगळं एवढं भीतीदायक चित्र जे आत्ता दिसतंय, ह्या सगळ्याचा परिणाम काय होईल? तर उच्च रक्तदाब, हायपरटेन्शन, हायपरग्लायमोसिया म्हणजे साखर वाढणं आणि यकृताचे आजार, ज्याला MASLD म्हणतो आपण, होण्याचा धोका ह्या मुलांना सर्वाधिक आहे. म्हणजेच ते मृत्यूच्या दिशेनं हळू-हळू चालली आहेत. सॉरी टू से, पण हे तुम्हाला कळल्याशिवाय तुम्हाला ह्या धोक्याचं गांभीर्य लक्षात येणार नाही. मधुमेह, ज्याला आपण डायबिटीज म्हणतो, 15 ते 49 वयोगटातील सुमारे 4.2% लोक हे टाइप 2च्या मधुमेहानं आता ग्रस्त झाले आहेत. टाइप 2चा डायबिटीस त्यांना झालाय आणि अंदाज आहे, की 2040 पर्यंत भारतातील यकृताशी संबंधित आजार, ज्याला MSLD म्हणतो, असलेल्या रुग्णांची संख्या 11.88 दशलक्ष पर्यंत पोहोचू शकते. याच्यात काही उपाययोजना पण सांगितल्यात. अहवालात सरकारनं साखरयुक्त पेयावरती कर वाढवावा, मुलांसाठीच्या जाहिरातीवरती निर्बंध आणावे, तातडीनं प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात असं सांगितलंय. आता आणखी थोडंसं विश्लेषणात्मक आपण बघू. मेटाबॉलिक डिस्फंक्शन असोसिएटेड स्टेटस लिव्हर डिसीज किंवा MASLD आपण ज्याला म्हणतो, या आजाराला सोप्या भाषेमध्ये यकृताचा आजार असं म्हणतात. लठ्ठपणामुळे यकृतावरती चरबी साठते. भारतात 2025 पर्यंत 8.39 दशलक्ष मुलांना हा धोका आहे.
जो 2040 पर्यंत 11.88 दशलक्ष मुलापर्यंत जाईल. हायपरटेन्शन, उच्च रक्तदाब. कमी वयात वजन जास्त असल्यानं रक्तवाहिन्यावरती ताण येतो. 2040 पर्यंत सुमारे 4.21 दशलक्ष मुलं ही हायपरटेन्शननं ग्रस्त असतील. हायपरग्लायसेमिया म्हणजे साखरेचं प्रमाण वाढणं. याचा अर्थ रक्तातील साखरेचं प्रमाण प्रमाणापेक्षा जास्त वाढणं. यामुळे भविष्यातील टाइप 2चा डायबिटीजचा धोका अधिक होऊ शकतो. 2040 पर्यंत ही संख्या 1.91 दशलक्ष पर्यंत जाईल आणि उच्च ट्रायग्लिसराईड रक्तातील चरबीचं प्रमाण वाढल्यामुळं हृदयाशी संबंधित समस्या समस्या उद्भवतात. याचा आकडा 2025 पर्यंत 4.39 दशलक्षवरून 2040 पर्यंत 6.7 दशलक्ष होण्याची शक्यता आहे. मी तुम्हाला चीन, भारत आणि अमेरिका ही पण तुलनात्मक आकडेवारी सांगतो आणि या अहवालामध्ये ह्या तीनही देशांना हॉटस्पॉट म्हटलेलं आहे. जगातली सर्वात जुनी लोकशाही व्यवस्था अमेरिका, जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेली लोकशाही व्यवस्था भारत आणि जगातली सगळ्यात मोठी कम्युनिस्ट राजवट, की जी राजवट ही जगात भांडवलशाहीच्या माध्यमातून एक मोठं असं आर्थिक केंद्र झालेली आहे ती चीन. आता अहवालातल्या काही धक्कादायक गोष्टी बघा. 74% किशोरवयीन मुलं जी 11 ते 17 वयोगटातली आहेत, ती व्यायाम किंवा खेळ याच्यामध्ये भागच घेत नाहीत. 6 ते 10 वयोगटातील मुलं दररोज सरासरी 50 मिलीग्राम साखरयुक्त पेय पितात. त्यामुळे त्यांच्या शरीरातील कॅलरीचं प्रमाण बिघडतं. भारतात केवळ 35.5% मुलांना शाळेत सकस जेवण मिळतं. बाकी मुलं बाहेरच्या जंक फूड्सवरती अवलंबून राहण्याची शक्यता आहे, ते करतायत. त्याच्यात त्यांनी कॉल ऑफ ॲक्शन दिलाय. वर्ल्ड ओबेसिटी फेडरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जोहाना रासल्टन यांनी काही महत्त्वाच्या सुधारणा सांगितल्यात. ते असं म्हणतायत, की साखरेवरती म्हणजे शुगर जे काही आहे त्याच्यावरती तुम्ही कर वाढवा आणि तो कर अधिक मोठा करा. जाहिरातीवरती तातडीनं बंदी घाला. शाळेमध्ये सकस आहार आणि अनिवार्य शारीरिक शिक्षण सुरू करा. थोडक्यात सांगायचं झालं तर भारतानं आत्ताच योग्य पावलं उचलली नाहीत, तर 2040 पर्यंत हा देश तरुण पिढींचा परंतु सर्वाधिक जुनाट आजार असलेला असा देश बनेल आणि त्यामुळं साखरयुक्त पेयांना फाटा देणं, कोल्ड ड्रिंक्स, पॅकेज ज्यूस आणि सोडा ऐवजी मुलांना पाणी, ताक किंवा नारळ पाणी पिण्याची सवय लावणं, जंक फूड्स, पिझ्झा, बर्गर, चिप्स आणि बिस्किटामधील ज्या रिकाम्या कॅलरीज आहेत, एम्प्टी कॅलरीज आहेत, त्या वजनात झपाट्यानं वाढ करतात. हे पदार्थ महिन्यातून एखाद दुसऱ्या वेळेपेक्षा जास्त मुलांना खाऊ न देणं, चॉकलेट्सवरती बंदी आणणं, आहारामध्ये पालेभाज्या, फळं आणि कडधान्याचा समावेश करणं, त्यामुळं पोट जास्त वेळ भरलेलं राहतं आणि वारंवार भूक लागत नाही. मुलांना नाश्ता अनिवार्य करायला सांगणं आणि किमान 60 मिनिट तरी मुलांनी खेळायला हवं. मुलांनी दिवसातून किमान 1 तास तरी धावणं, सायकलिंग, पोहणं किंवा कोणत्याही मैदानी खेळामध्ये सहभागी होणं हे गरजेचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांचा स्क्रीन टाईम कमी करणं. टीव्ही, मोबाईल किंवा व्हिडिओ गेमचा वेळ दिवसाला 1 ते 2 तासापेक्षा जास्त नसावा. सतत बसून राहिल्यानं शरीरातली ऊर्जा खर्च होत नाही आणि म्हणून पालकांनी मुलांना स्वतःबरोबर फिरायला घेऊन जाणं किंवा खेळायला सुरुवात करणं हे गरजेचं आहे. झोप आणि दिनचर्या 5 ते 13 वयोगटातील मुलांनी 9 ते 11 तासाची शांत झोप घेणं आवश्यक आहे. झोप पूर्ण न झालेल्या शरीरातील भूक नियंत्रित करणारे हार्मोन्स बिघडतात आणि लठ्ठपणा वाढतो. जेवणाच्या वेळा सुनिश्चित करा. दररोज ठराविक वेळेला जेवल्यानंच पाचनक्रिया सुधारते आणि पालकासाठी महत्त्वाचं मुलांना बक्षीस म्हणून खाऊ देऊ नका. चांगलं काम केल्यावर चॉकलेट किंवा आईस्क्रीम देण्याऐवजी त्यांना खेळणी किंवा एखादं पुस्तक देऊन प्रोत्साहन द्या. आता अर्थात मी तुम्हाला लठ्ठपणाची आकडेवारी सांगतो. चीनमध्ये 33 दशलक्ष मुलं ही लठ्ठ आहेत, तर 62 दशलक्ष मुलं ही BMI आहे त्यांचा जास्त आहे तो. भारतामध्ये 14 दशलक्ष, पण ज्यांचा BMI जास्त आहे ते 41 दशलक्ष आहेत. अमेरिकेमध्ये 13 दशलक्ष भारतापेक्षा कमी आणि भारतापेक्षा कमी 27 दशलक्ष BMI असलेले आहेत आणि यकृताचा आजार वगैरे असलेल्या मुलांची संख्या मी आता तुम्हाला सांगितली. ह्याच्यानंतर जर तुमच्या मुलांनी अशा पद्धतीचे आग्रह धरले, तर त्या मुलांना केवळ एकच करा, त्यांना हा व्हिडिओ दाखवा आणि त्यांना म्हणा, की तुम्हाला जीवन कसं जगायचं आजारपणाशी झुंजत जगायचं आहे, की निरोगी आयुष्य जगून ह्या आपल्याला मिळालेल्या जन्माचा सदुपयोग करायचा आहे. तुम्ही ठरवा. थांबूया